धर्मवीर आनंद दिघे यांची परंपरा कायम राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीनं श्री गणेश दर्शन स्पर्धा 2024 आयोजित केली असल्याचं शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा खासदार नरेश मस्के यांनी नमूद केले. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या अभिनव स्पर्धेचं यंदाचं हे 32वं वर्ष असून त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आस्थागायत अखंडित सुरू ठेवली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या उत्साहाला विधायक वळण मिळावं आणि त्यातून समाज प्रबोधनाचं, हिंदुत्वाचं आणि राष्ट्रीयत्वाच्या भावना वाढीस लागाव्यात या हेतूनच या स्पर्धेचं आयोजन गेली 31 वर्ष केलं जात आहे. स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकाच्या माध्यमातून मंडळांना हातभार लावण्याचा उदात्त हेतू असून यंदा या स्पर्धेसाठी भरघोस पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत. भरघोस रकमेची पारितोषिकं देणारी ही महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा असल्याचंही नरेश मस्के यांनी नमूद केलंय. श्री गणेश दर्शन स्पर्धा ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे. या स्पर्धेत ठाणे शहरासाठी प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय पारितोषिक 50,000, चतुर्थ पारितोषिक 25,000, पाचवं पारितोषिक 21,000 आणि अनुक्रमे 6 ते 10 पर्यंतची पारितोषिक 15,000ची पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तर 3 विशेष पारितोषिकं असून त्यांनाही 10,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास 10,000 स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट मूर्तिकार 10,000 आणि स्मृतिचिन्ह. तर उत्तेजनार्थ पारितोषिकं 15 असून 10,000 आणि स्मृतिचिन्ह पारितोषिक ठेवण्यात आले. तर आदर्श विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या मंडळास 21,000 आणि स्मृतिचिन्ह आणि उत्कृष्ट सजावटकारास 10,000 आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. कल्याण शहर सजावटीसाठी प्रथम पारितोषिक 25,000 देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नियम आणि अटी लागू असून धर्मादाय आयुक्त कचेरीत 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी केलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ठाणे जिल्ह्यातीलच गणेशोत्सव मंडळं यात असली पाहिजेत. देखाव्यातून हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातील. अनंत चतुर्दशीला विसर्जन होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवांना या स्पर्धेत भाग घेता येईल. परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम मानला जाईल आणि तो सर्वांवर बंधनकारक राहील. मंडळांची सजावट प्रथम दिवसापासूनच परिपूर्ण असली पाहिजे. परीक्षक मंडळ प्रथम दिवसापासूनच सर्वेक्षण करणार आहेत. तसंच प्रत्येक मंडळानं त्यांच्या उत्सवाच्या ठिकाणी आणि प्रवेशद्वारावर स्पर्धेचा फलक लावणं अनिवार्य आहे. सर्व नियम आणि अटी मान्य आहेत असं गृहीत धरूनच मंडळाचे प्रवेश अर्ज स्वीकारले जातील. स्पर्धेचे प्रवेश अर्ज 9 सप्टेंबर या कालावधीत आनंद आश्रम, टेंबी नाका आणि शिवसेना शाखा किसन नगर नंबर 2 येथे उपलब्ध आहेत. तरी ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा खासदार नरेश मस्के यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ 2 अवजड वाहनं उलटल्यानं घोडबंदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेनं वाहनं चालवत असल्यामुळे या कोंडीत आणखीनच भर पडते. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसंच विरुद्ध दिशेनं वाहतूक करू नये असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.
ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतूक करत होता. या वाहनामध्ये तब्बल 35 टन वजनांची पोती होती. बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाण पुलाजवळ आला असता वाहन चालकाचं नियंत्रण सुटून कंटेनर उलटला. त्यानंतर आणखीन एक अवजड वाहन येथे उलटलं. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही झाला. अपघातग्रस्त वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्यानं बुधवारी साडे 10 येथील अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला करणं शक्य झालं नव्हतं. या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यानं काही वाहन चालकांनी विविध मार्गांवर वाहतूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही मार्गांवर कोंडी झाली. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, विरुद्ध दिशेनं वाहतूक करू नये असं आवाहन पोलिसांनी यावेळी केलं. विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झाले. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचं झालेलं नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी. या संदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी अशा सूचना दिल्या आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन आदी सर्वांनी समन्वयाने यासाठी कामकाज करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास खुला ठेवावा. याद्वारे मदत आणि पुनर्वसनाचं संनियंत्रण करावं. स्थलांतर केलेल्या लोकांसाठी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवारे उभे करावेत. त्यांना कपडे, अन्न, शुद्ध पाणी आणि औषधं आदी जीवनावश्यक वस्तूंचा ताबडतोब पुरवठा करण्यात यावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. पाटबंधारे विभाग, हवामान खातं यांच्याशीही समन्वय ठेवून लोकांना आवश्यक माहिती त्वरित द्यावी. अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करावी. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं निर्णय घ्यावेत. त्याचबरोबर पाऊस परिस्थिती, बाधित क्षेत्र, धरणांमधील पाणी पातळी, स्थलांतरित लोकांची संख्या, झालेल्या नुकसानाची माहिती आदी माहिती त्वरित वेळोवेळी सादर कराव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. गणपती बाप्पाचा जय जयकार, गुलालाची उधळण आणि ढोलताशांच्या निनादात यंदा 1,60,464 घरांमध्ये बाप्पा विराजमान होणार आहेत. वाढतं नागरीकरण, शनिवार आणि रविवार लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे यावर्षी हजारो गणेश भक्तांनी नवसाच्या गणपतींनाही आमंत्रण दिले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 8,000हून अधिक घरगुती गणपती स्थापित होणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. दरम्यान आपल्या लाडक्या गणरायाच्या बैठकीसाठी मखर, सजावट, खरेदी, पणजी अशी सर्व व्यवस्था सध्या चाकरमानी करण्यात व्यस्त आहे. गणेशोत्सवासाठी बाजारपेठाही सजल्या आहेत. दुपारनंतर खरेदीसाठी गणेश भक्तांची गर्दी उसळत असल्याचं दिसून येते. गणेशोत्सवाला अवघे 4च दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते. 1.5, 3, 5 आणि 7 दिवसांच्या घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणपतीच्या तयारीला वेग लागलाय. यावर्षी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1,043 सार्वजनिक तर तब्बल 1,60,464 घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. अनेक मोठ्या मंडळांनी बाप्पाला वाजत गाजत आणण्यास सुरुवातही केली आहे. सोमवार आणि मंगळवारी अमावस्या असल्यानं अनेक मंडळांनी एक आठवडा आधीच म्हणजे शनिवार रविवारी मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाचं स्वागत केलं. उर्वरित गणपतींच्या मूर्तींचं आगमन आज नंतर होणार आहे. तर दुसरीकडे घरी गणपती आणण्याचं प्रमाण दरवर्षी वाढतच असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यानं यावर्षी या उत्साहाला उधाण आले. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत घरगुती गणपतींमध्ये 8,000ची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1,53,622 घरगुती गणपतींची नोंद झाली होती. 2022मध्ये 1,40,366 घरगुती गणपतींची नोंद झाली होती. म्हणजे दरवर्षी घरगुती गणपतींच्या संख्येत वाढ होते.
केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषकांमध्येही घरी गणपती आणण्याचं प्रमाण वाढलं आहे. यात नवसाच्या गणपतींचाही समावेश आहे. यामध्ये 1.5 आणि 5 दिवसांच्या गणपतींची संख्या जास्त आहे. एकीकडे घरगुती गणपतींची संख्या वाढत असताना यंदा सार्वजनिक गणपतींच्या संख्येतही वाढ झाल्याचं दिसून येतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 1011 सार्वजनिक गणपतींचं आयोजन झालं होतं, तर यावर्षी यामध्ये 32 सार्वजनिक गणपतींची भर पडली आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत असणारं ठाणं बदलतंय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात वैविध्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. कालच्या ठाण्यानं उद्याच्या भविष्याचा वेध घेत आजचा वर्तमान दैदिप्यमान केला आहे. या निमित्तानं कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरमधील सार्वजनिक उत्सव मंडळानं आपल्या 54व्या गणेशोत्सवानिमित्तानं ठाणे बदलतं या विषयावर आगळावेगळा देखावा साकारलाय. शिवसेनेचे गटनेते आणि माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या ठाणं बदलतंय या वर्षभर चालणाऱ्या ठाणं बदलतंय प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात शनिवारी 7 सप्टेंबर ते मंगळवारी 17 सप्टेंबर या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीनं देखाव्यानं होणार आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे नगरीतील ठाणेकर हे उत्सवप्रिय, शांतताप्रेमी, संयमी, आनंदी आणि हौशी स्वभावाचे आहेत. शहराच्या भौगोलिक आणि वैचारिक विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ठाण्याची नव्या युगाकडे होणारी प्रगतशील वाटचाल, जागतिक पातळीवर सुरू असणाऱ्या विकासकार्यात आपल्या ठाणे शहराचा सहभाग, सर्वांगीण स्वरूपाची उच्च मूल्य या देखाव्यात दिसणार आहेत. आता तर ठाणे हे स्थानक एक गजबजलेलं रिअल इस्टेट हॉटस्पॉट्स म्हणून उदयास येत आहे. येत्या काळात सर्व पातळीवर बदलणाऱ्या ठाण्याचा वेध घेतला जात आहे. या बदलांना नेमकेपणानं टिपण्यासाठी दिलीप बारटक्के यांनी गणेशोत्सवात देखाव्याचं समायोजित आयोजन केले. या देखाव्यात ठाणे शहरातील विविध पायाभूत प्रकल्प, रस्ते आणि रेल्वे मार्गांचं जाळं, ठाण्याशी जोडली जाणारी दळणवळणाची साधनं, हो घातलेला महत्त्वाकांक्षी ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, घोडबंदर रोड, भिवंडी बायपास, शहरांतर्गत मेट्रो मार्ग, आगामी मेट्रो मार्ग यामुळे वडाळा, मीरा रोड, कल्याणसारख्या भागांशी सहज होणारा ठाण्याचा संपर्क, ठाण्यातील निवासी मालमत्ता, यूर हिल्स, निसर्ग, डोंगरराजी पाणवठे, 35 तलाव, 21 एकरातील नमो ग्रँड सेंट्रल पार्क, वागळे स्टेटच्या इंडस्ट्रीयलपासून कमर्शियलपर्यंतचा बदल आणि जुन्याची कात टाकून प्रगतीकडे होणारी शहराची वाटचाल यांचं दर्शन हे या देखाव्याचं खास आकर्षण असेल. तसंच ठाणा बदलतं या उपक्रमातून ठाण्यात येणारे केंद्र शासन, राज्य शासन, शासनाच्या विविध संस्था, महामंडळं, ठाणे महानगरपालिका या सर्वांचे विविध प्रकल्प, योजनासुद्धा टीव्ही स्क्रीन, सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत. याचबरोबर ठाणं बदलतं या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, उखाणे स्पर्धा, रील स्पर्धा, मान्यवरांची व्याख्यानं, मुलाखती, चर्चासत्र यांचंही आयोजन करण्यात आले. शिवाय गणेशोत्सवात परंपरा असणारी अविस्मरणीय मिरवणूक या माध्यमातून सुद्धा ठाणं बदलते हा विषय घेण्यात आलाय. समस्त ठाणेकरांनी या मंडळाला भेट देऊन देखाव्याचा आस्वाद घ्यावा असं आवाहन दिलीप बारटक्के यांनी केलं आहे. आम्ही ह्या वर्षी मंडळाने निर्णय घेतला की ठाणे बदलतंय ही प्रक्रिया सतत चालू होणार आहे आणि म्हणून ह्या गणेशोत्सवापासून
आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण 2-3-4 महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती, त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत. आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही हे असे गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.